असताना मराठी माणसांचा कैवार घेणारी शिवसेना एकीकडे सत्ता संघर्षात मशगूल आहे। केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेली भाजप देखील पक्षाला या प्रश्नाला न्याय देताना दिसत नाहीये आणि म्हणून इथला मराठी माणूस दुर्लक्षित झालेला दिसतोय। स्वतःला मराठी माणसाचा कैवारी म्हणणारी शिवसेना सत्ता संघर्षात मशगूल आहे। राष्ट्रीय पक्ष आणि केंद्रात सत्ताधारी असणारी भाजपही सत्ता संघर्षात मशगूल आहे आणि सीमा भागातल्या मराठी माणसाला मात्र कोणी वालीच उरलेलं नाहीये। आजही सीमा भागातला मराठी बांधव कर्नाटकी अत्याचार आणि जुलूम सहन करतोय। 1 मे 1956 रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून बेळगावसह सीमा भागात 1 मे हा काळा दिन म्हणून पाळला जातो। या काळ्या दिनी मराठी भाषिक मूक सायकल रॅली काढतात। मात्र यंदा या रॅलीला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी कन्नड संघटनांनी केली आहे। त्यांचा जो राज्योत्सव आहे म्हणजे 1956 ला जो भाषावर प्रांत रचनेच्या नावाखाली केंद्रानं आमच्यावर जो अन्याय केला त्याचा निषेध नोंदवत आम्ही हा काळा दिवस म्हणून पळतो। तर मध्ये म्हणजे एक मरगळ जी आली होती समितीत सीमा भागात किंवा महाराष्ट्र कुठंतरी कमी पडत होता या प्रश्नासाठी, आमचे नेते सुद्धा कुठेतरी कमी पडत होते असं युवकांना वाटत होतं। त्यामुळं हा लढा आता आम्ही युवकांनी खांद्यावर घेतलाय। आजपर्यंत जवळपास 20,000 मुलांनी फेसबुकवरचे आपले डीपी काढे ठेवलेले आहेत। त्याचबरोबर नवीन नवीन गाणी, नवीन नवीन वॉलपेपर हे तयार करून, त्याचबरोबर विभागवार बैठका घेऊन हा काळ्या दिनाची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे। कर्नाटक गृहमंत्र्यांनी ही रॅली काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला, मात्र हा इशारा जुमानणार नाही अशी भूमिका मराठी भाषकांनी घेतली आहे। अप्रिय घटना घडल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा सीमावासियांनी दिला। यावर्षी सुद्धा आम्ही असंख्य अशा युवकांना आम्ही जोडले गेलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा एक दुप्पट प्रतीनं जे युवक गोळा होऊन त्या सायकल फेरीमध्ये, मूक फेरीमध्ये सहभागी होतील। पण कर्नाटक प्रशासनाचे जे गृहमंत्री आहेत बसवराज बोम्माई परवा बेळगावमध्ये आलेले होते आणि जे काळा दिन पाळतील त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असं म्हणतात। त्यांनी ते करून दाखवावं असं आम्ही त्यांना उघड आवाहन करत आहोत। सीमावासियांच्या रॅलीत महिलांचाही लक्षणीय सहभाग असतो। त्या दिवशी घरावर भगवा झेंडा लावला म्हणून ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यावर्षीही रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। पोलिसांकडून अत्याचार आणि दडपशाही होत असते आणि अत्यंत शिस्तबद्धरित्या रॅली होत असताना कर्नाटक सरकारकडून जाणून बुजून पोलिसांकडून अत्याचार केले जातात आणि युवकांना बेदम मारहाण केली जाते, जेणेकरून पुढच्या वर्षीतला सहभाग कमी व्हावा हा त्याच्या मागचा पोलिसांचा उद्देश असतो आणि त्याच्यामुळे ती दडपशाही वाढवत चाललेली आहेत। सीमा भागासाठी आतापर्यंत अनेक मराठी भाषकांनी बलिदान दिलंय। त्यातच येरूळ सारख्या गावामध्ये कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे सीमावासियांवर लाठीमार केला होता। सीमा भागातली 865 गावं महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडतात, तर शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी आपसात संघर्ष करतात। हे चित्र मराठी मनाला वेदना देणार आहे। जरी बेळगावचा सीमा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असला तरी कर्नाटक राज्यामध्ये मात्र येडियुरप्पा असेल, कुमारस्वामी असेल किंवा सिद्धरामय्या असेल, यापैकी कुठलंही सरकार आलं तरी प्रत्येक सरकारनं मात्र मराठी भाषिकांच्यावर अत्याचार जुलूमच केलेले आहेत। त्यामुळे सत्तेत असणाऱ्या राज्य सरकारलाच हा सीमा प्रश्न सोडवायचा नाही आहे हे मात्र नक्की। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, बेळगाव। आपण बघतो एकीकडे कर्नाटक राज्यामध्ये ही सगळी एकीकडे हे सगळं वातावरण आहे आणि या संदर्भात आपण काही मान्यवरांचं मत देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आपण युवा जे आहेत या सगळ्या रणसंग्रामामध्ये सहभागी होत आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेतच। या सगळ्यामध्ये त्या सरिता पाटील यांचं देखील म्हणणं काय ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सरकारकडून एक प्रकारे दडपशाही केली जाते असं देखील मत त्यांनी व्यक्त केलेली आहे। 1 नोव्हेंबरला म्हणजे अगदी 2च दिवसात या रणसंग्रामात नेमकं काय काय होतं याकडे देखील राज्याची नजर असणार आहे। पण वर्षानुवर्ष महाराष्ट्र एकीकरण समिती तिथे सातत्यानं लढा देते आहे, पण या सगळ्यामध्ये एकीकडे सत्ता संघर्षात हे 2 महत्त्वाचे पक्ष मशगूल आहेत आणि तिथे मराठी भाषिक इतक्या गावांमधला मात्र सातत्यानं नाडला जाताना आपल्याला दिसतोय। किरण ठाकूर सर आता आपल्या सोबत आहेत। ठाकूर सर, आपण बघतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात आता युवा नेतृत्व देखील त्याच्यामध्ये पुढे येत आहे। 1 नोव्हेंबरसाठी कशा रीतीने सज्जता आहे आणि या रणसंग्रामाविषयी आपण कसं विश्लेषण करू इच्छिता? 1 नोव्हेंबर हा 1956 पासून काळा दिन आम्ही मानतो, कारण या दिवशी आम्हाला कर्नाटकात घालण्यात आलं, मुंबई राज्यातनं, आणि अजूनही हा प्रश्न न सुटल्यामुळे हा फार गांभीर्याने पाळला जातो। यावेळेला आम्हालाही
हजारो तरुण मुलं सायकल फेरीत सामील होतात. आज काही लोक म्हणतात हा प्रश्न संपलाय. हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत संपणार नाहीये. आम्हाला आश्वासन दिलं लोकसभेत, तिथेही सोडवला गेला नाही. कोर्ट वेळ घालवत बसलंय. लोकांनी काय करायचं? बरं, दुसरी गोष्ट, हा काळा दिन होऊ नये म्हणून आम्हाला दडपणं आणली जातात. एक तर महापौर मागच्या वेळेला सामील झाले, त्या मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर, ह्या दोघांनाही नंतर बरखास्त करून बाजूला करण्यात आलं. थातूर मातूर करण्यात येतात. म्हणजे लोकशाहीमध्ये आज आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे आणि आम्ही तोच अधिकार वापरतोय. तिथे कर्नाटक राज्य झालं म्हणून कानडी लोक राज्योत्सव करतात, करू देत, आमचं काय म्हणणं नाही. पण बेळगावमध्ये आम्हाला एक कारण नसताना आमच्यावर अन्याय केलेला आहे. बಳ್ಳारी हे आंध्रला द्यायला पाहिजे होतं, पण बಳ್ಳारी कर्नाटकाने परत घेतलं मागून, भांडण करून. पहिलं कमिशन मानलेलं नाही कर्नाटकाने आणि दुसऱ्या कमिशनचा आग्रह का धरतात? हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हा सीमावासियांचा करून ठेवलाय महाराष्ट्राने म्हणून सुटत नाही. हा महाराष्ट्राचा प्रश्न म्हणून जर घेतला तर लगेच सुटेल. आणि आम्हाला महाराष्ट्रात गेला तर हा काळा दिन करायची काय जरूर आहे? हॅलो. निश्चितच धन्यवाद सर तुम्ही केलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आणि आपण बघतोय की युवा नेतृत्व मोठ्या संख्येने यामध्ये पुढे येताना दिसतंय आणि कर्नाटक गृहमंत्री